राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट काउन्सिल, दीपस्तंभ संस्था, रोटरी क्लब ऑफ पुणे, एअर विंग्स आणि फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक व विचार महोत्सव उत्साहात पार पडला। कार्यक्रमात एकपात्री अभिनेते कुमार आहेर, प्राध्यापिका कीर्ती करंजवणे, ज्योती सावर्डेकर आणि उद्योजिका पौर्णिमा कदम यांनी उपस्थिती लावली। मुख्य आयोजिका प्राध्यापिका डॉक्टर वृषाली रणधीर यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक विचारांचा वारसा जपण्याचं आवाहन केलंय, तर प्राध्यापिका डॉक्टर मेघना भोसले यांनी प्रास्ताविक केलं। नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर बीरेन देव यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या। भीमराव इथेच राहतात का, हा प्रश्न मला का पडला। मी कोण? शाहू महाराज, राजश्री छत्रपती शाहू। सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार। भीमराव, तुम्ही आमच्या कोल्हापूरला या, आम्ही तुमची मिरवणूक हत्तीवरून काढू असं म्हणून मी तिथून निघालो। महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। गीत, नृत्य आणि विचार मंथनाच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी केलं, तर श्राव्य मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे विवेक कुमार तायडे यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली। कार्यक्रमाला पुण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 4 संस्थांनी एकत्र छत्रपती शाहू महाराज यांची जी जयंती साजरी केली त्याचा आपण सगळा आनंदोत्सव पाहिलेला आहे। नॅशनल चाइल्ड अँड विमेन डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि दुसऱ्या संस्था याच्यामध्ये सहभागी झालेल्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ पुणे शाखा, त्याचप्रमाणे दीपस्तंभ संस्था आणि द पुणे एअर विंग्स, रोटरी या 4 संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमामध्ये जसं अनाउन्स केलेलं होतं त्याप्रमाणे गीत गायन, नृत्य सादरीकरण, त्याचप्रमाणे विचार महोत्सव याच्यामध्ये कीर्ती मॅडमचे व्याख्यान खूप छान पद्धतीने झालं। त्याचबरोबर शाहू महाराजांच्या वेशभूषेमध्ये कुमार आहेर यांनी शाहू महाराजांच्या बद्दलचे सादरीकरण केलं। असा हा खूप सुंदर आणि आगळावेगळा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडलेला आहे। शाहू महाराजांची 152वी जयंती साजरी करत असताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे। आपल्या सगळ्यांना मी शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। राजर्षी शाहू महाराजांची 152वी जयंती आज या आंबेडकर भवनामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली। आज सर्वत्र इतके मोठे कार्यक्रम पुणे शहरात प्रत्येक ठिकाणी आज कार्यक्रम आहेत। बालगंधर्व मध्ये सुद्धा महोत्सव सुरू आहे, पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा कार्यक्रम सुरू आहेत। आम्हाला अशी भीती होती की या कार्यक्रमाला किती प्रेक्षक येतील, मात्र खूप चांगला प्रतिसाद पुण्यातील प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला दिलेला आहे। अनेक गायक या ठिकाणी आल्या, अनेक गायिका या ठिकाणी आलेल्या आहेत, नृत्यांगना देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुमार आहेर यांनी जो एकपात्री प्रयोग केला, मी राजर्षी शाहू महाराज बोलतोय, हा प्रयोग त्यांनी जिवंत देखावा या ठिकाणी आमच्या समोर साजरा केला होता। ज्या आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून जाहीर करण्यात आलेलं होतं, डॉक्टर प्राध्यापिका वृषाली रणधीर यांच्या विद्यमानं आज मी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या ठिकाणी मी एकपात्री प्रयोग लोकराजा शाहू हा असा या ठिकाणी केलेला आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम प्राध्यापिका वृषाली रणधीर करत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये 152वी जयंती शाहू महाराजांची होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करा आणि याच उद्देशानं आमच्या प्राध्यापिका वृषाली रणधीर आणि आम्ही कार्यकर्ते, मग आमचा गणेश खंदारे, मी, आपण सगळं तो जागर करीत आहोत। 200 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर म्हणजे इतका द्रष्टा राजा त्याचं कार्य
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयास होता आणि मला असं वाटतं हा प्रयास आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. हा पार पाडण्यासाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. माझं नाव श्रावी विवेक कुमार तायडे. मी एक गाणं गायलंय आणि मी इकडे आली म्हणून मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. गाणी गाण्याची संधी मिळाली आणि खूप आम्हाला आनंद झाला या संधीबद्दल की आम्ही लोकांचं मनोरंजन करू शकलो आणि अशाच खूप चांगल्या उपक्रमांना आम्ही सर्व कलाकार यांना शुभेच्छा देतो. यांच्या हातून असेच चांगले चांगले कार्यक्रम या पुढे आयोजित होऊ देत. आजचा जो शाहू महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम जो आयोजित करण्यात आला होता, रणधीर मॅडम असतील, मेघना भोसले मॅडम असतील, हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम होता. मला व्याख्यानाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. माझे विचार आणि त्याचबरोबर शाहू महाराजांचे विचार संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेली आहे.